सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे. तर आपण अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड हा टॉपिक आपण बघत आहे. तर त्यामध्ये आज आपण रिॲक्शन बघूया ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. ओके, तर बघूया आपण. तर यामध्ये बघू शकतो आपण जे अल्डिहाइड आहे, द अल्डिहाइड आर इझिली ऑक्सिडाइज इनटू कार्बोक्सिलिक ॲसिड्स बाय यूजिंग वीक ऑक्सिडायझिंग एजंट लाईक KMnO4, potassium dichromate and dilute nitric acid. But in case of ketones, the ketone are not easily oxidized into carboxylic acids because in ketones they contain the carbon-carbon strong bonds. केटोन मध्ये काय असं, कार्बन कार्बन मध्ये स्ट्रॉंग बॉन्ड असं, त्यामुळे कीटोन जो आहे त्याचं ऑक्सिडेशन इझिली होत नाही. मग आपण काय करू शकतो, त्यामध्ये आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरायचे आहेत. हे जे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यामध्ये जर वापरलं आपण तर कीटोनचं पण काय होऊ शकतं, ऑक्सिडेशन होऊ शकतं. तर कोणकोणते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत रे, तर त्यामध्ये आहे CrO3, त्यानंतर आहे अल्कलाइन KMnO4 आहे, त्यानंतर हॉट कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आहे. तर हे कोण आहेत, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. यांचा वापर करून आपण काय करू शकतो, कीटोनचं पण ऑक्सिडेशन करू शकतो आपण. लक्षात ठेवा, मी अजून रिपीट करतोय, अल्डिहाइडचं इझिली ऑक्सिडेशन होतं वीक ऑक्सिडायझिंग एजंट वापरलं तरी. पण जो कीटोन आहे त्याचं ऑक्सिडेशन होत नाही सहजासहजी. का होत नाही, कारण कीटोनमध्ये काय आहे, स्ट्रॉंग बॉन्ड असं, तो सहजासहजी ब्रेक होत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट त्यामध्ये वापरावं लागतील. त्यामध्ये कोण आहेत, हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. यांचा वापर करून आपण कीटोनचं पण ऑक्सिडेशन करू शकतो. किंवा आपण असं म्हणू शकतो की कीटोनसाठी विग्रस कंडिशन वापरणं गरजेचं आहे. म्हणजे हाय टेम्परेचर वापरलं तर कीटोनचं पण ऑक्सिडेशन यामध्ये होऊ शकतं. ओके, तर यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया ऑक्सिडेशन म्हणजे काय आहे. व्हॉट इज ऑक्सिडेशन, इट इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन ऑर रिमूव्ह ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशनचा अर्थ आहे की ॲडिशन ऑफ हायड्रोजन ऑर रिमूव्ह ऑफ ऑक्सिजन, या दोन्हीपैकी एक जरी क्रिया घडत असेल तरी त्याला आपण काय म्हणतो रे, ऑक्सिडेशन असं म्हणतो आपण. बरोबर आहे का. तर ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण बघूया अल्डिहाइड्सचं ऑक्सिडेशन करायचं आहे आपल्याला. तर हा अल्डिहाइड आहे, एक एक्झाम्पल घेऊया आपण, जनरल रिॲक्शन्स अल्डिहाइड्स. तर हा जो अल्डिहाइड आहे त्याचं ऑक्सिडेशन करायचं आहे बाय युझिंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक KMnO4, K2Cr2O7 अँड डायल्यूट नायट्रिक ॲसिड्स. तर हे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, वीक ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. यांचा वापर करूया. ऑक्सिडेशनचा अर्थ आहे एक तर ऑक्सिजन ॲड झाला पाहिजे. एक मिनिट, इथं आपण ऑक्सिडेशनचा अर्थ काय सांगितलेला आहे, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन्स अँड रिमूव्ह ऑफ हायड्रोजन्स. ठीक आहे, थोडं उलटं झालं आहे आपलं, लक्षात ठेवा. एक तर ऑक्सिजन ॲड करत होत असेल किंवा हायड्रोजन रिमूव्ह होत असेल तर त्याला ऑक्सिडेशन म्हणायचं. या ठिकाणी काय ॲड करत आहे आपण, ऑक्सिजन ॲड करायचं आहे. जर एक ऑक्सिजन या ठिकाणी ॲड केला तर हा जो अल्डिहाइड आहे त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं रे, ॲसिडमध्ये होतं. हे झालं जनरल रिॲक्शन्स. आता यामध्ये एखादं एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. तर हे एक्झाम्पल आहे ॲसिड अल्डिहाइड्स किंवा त्याचं काय दुसरं नाव आहे इथेनॉल. त्याचं ऑक्सिडेशन करायचं आहे बाय युझिंग ऑक्सिडायझिंग एजंट्स. तर एक ऑक्सिजन यामध्ये पण ॲड होतं आणि याच्या ठिकाणी कोण येतो, OH, म्हणजे कोणामध्ये रूपांतर झालं, ॲसिटिक ॲसिडमध्ये. तर अशा प्रकारे आपण काय केलं, जे अल्डिहाइड आहे त्यांचं आपण ॲसिडमध्ये कन्व्हर्शन केलेलं आहे ऑक्सिडेशन करून. ठीक आहे, तर अल्डिहाइडचं फार सिंपल रिॲक्शन आहे, इझिली ऑक्सिडेशन होतं. यामध्ये वीक ऑक्सिडायझिंग एजंट वापरलं तरी होऊ शकतं. किंवा तुम्ही अजून एक हे पण वापरू शकता. बघा तुम्हाला मी सांगतो की हा जो अल्डिहाइड आहे त्याचं रूपांतर तुम्ही ॲसिडमध्ये पण करू शकता. अजून काय ऑक्सिडायझिंग एजंट वापरू शकता, कुठले कुठले वापरू शकता, यामध्ये टोलन्स रिएजंट वापरू शकता, टोलन्स रिएजंट्स. नंबर 2 आहे फेलिंग सोल्युशन्स, हे पण वापरू शकता. टोलन्स रिएजंट पण वापरू शकता किंवा फेलिंग रिएजंट म्हणू शकता त्याला, रिएजंट्स. ओके, तर हे पण कोण आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. हे काय करतात, अल्डिहाइडचं कन्व्हर्शन ॲसिटिक ॲसिडमध्ये करतात किंवा ॲसिडमध्ये करू शकतात. त्यामुळे हे पण ऑक्सिडायझिंग एजंट तुम्ही लक्षात ठेवा. यांना म्हणायचं माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स. काय म्हणायचं, इट इज अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स. ओके, तर हे झालं अल्डिहाइडच्या बाबतीत. तर अल्डिहाइडचे हे जे रिॲक्शन आहे ते लिहून घ्या. आपण कीटोनसाठी रिॲक्शन डिस्कस करूया. ठीक आहे, तर आता आपण कीटोनसाठी ऑक्सिडेशन बघूया आपण. ओके, तर या ठिकाणी बघा डेफिनेशन नेहमी लक्षात ठेवायचं. व्हॉट इज ऑक्सिडेशन, इट इज ॲडिशन ऑफ ऑक्सिजन ऑर रिमूव्ह ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. आणि रिडक्शन त्याचे अपोजिट असं. काय रिडक्शन म्हणजे, व्हॉट इज रिडक्शन, इट इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन ऑर रिमूव्ह ऑफ ऑक्सिजन्स. ओके, तर बघूया आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया, कीटोन्स.
आता कीटोनसाठी आपण काय करायचं, आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे. आता हे जे कीटोन आहे या कीटोनचं सहजासहजी ऑक्सिडेशन होत नाही. का होत नाही? कारण कीटोनमध्ये काय आहे, स्ट्रॉंग बॉन्ड असतं, तो सहजासहजी ब्रेक होत नाही. मग या ठिकाणी काय करायचं, जे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे त्यांचा वापर करायचा आहे. तर कोण कोण आहेत रे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स? तर CrO3, अल्कलाइन केमोनोफोर अँड हॉट कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. तर हे जे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत किंवा आपण म्हणू शकतो व्हायग्रस कंडिशन आहे, व्हायग्रस कंडिशन वापरायचे म्हणजे हाय टेम्परेचर खूप हीट करायचं, मग कीटोनमधलं बाउंड ब्रेक होऊ शकतं. नॉर्मल टेम्परेचरला कीटोनचं ऑक्सिडेशन होत नाही, हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. तर काही एक्झाम्पल डिस्कस करूया आपण कीटोनसाठी. नंबर 1, एक्झाम्पल नंबर 1 ॲसिटोन्स. तर काय करायचं या ठिकाणी, आपल्याला ॲसिटोन घ्यायचं आहे. तर इट इज अ ॲसिटोन्स. ॲसिटोनचं अजून एक नाव आहे, काय नाव आहे? इट इज अ डायमिथाइल कीटोन्स. काय नाव आहे? डायमिथाइल कीटोन या कंपाऊंडचं नाव आहे. ओके, तर हा ॲसिटोन आहे. ॲसिटोनचं काय करायचं, आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे. ऑक्सिडेशन्स बाय युझिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरायचे आहेत या ठिकाणी. यापैकी कुठलाही वापरू शकता. या ठिकाणी मी CrO3 वापरूया आणि हिटिंग करूया. या ठिकाणी व्हायग्रस कंडिशन वापरायचं आहे. व्हायग्रस कंडिशन म्हणजे काय असं रे, हाय टेम्परेचर खूप हाय असते या ठिकाणी. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, तर काय होतं या ठिकाणी, हा जो कीटोन आहे त्याचं ऑक्सिडेशन होत नाही, कारण हा बॉन्ड खूप स्ट्रॉंग असतो दोघांमधला. त्यामुळे आपण हाय टेम्परेचरला आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटमध्ये प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन करतो. मग काय होतं, टेम्परेचर खूप हाय असल्यामुळं हा जो कंपाऊंड आहे हा ब्रेक होतो, कार्बनमधला बॉन्ड ब्रेक होतो. आणि या ठिकाणी काय होतं, आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल मिळतात. कसे मिळतात बघा या ठिकाणी. आता हे जे ऑक्सिजन आहेत, आता हा जो क्रोमियम ऑक्साईड आहे तो ऑक्सिजन सप्लाय करतो आपल्याला. आता आपल्याला या ठिकाणी 3 ऑक्सिजन लागायचे आहेत. 3 ऑक्सिजन या ठिकाणी लिहितो मी. तर काय होतं, हा बॉन्ड हिथून ब्रेक होतो आणि हिथून ब्रेक झाल्यानंतर 2 असे कंपाऊंड मिळतात. कोण कोण मिळतं बघा या ठिकाणी. ओके, तर हे 2 कंपाऊंड मिळतात. हा जो पहिला कंपाऊंड आहे, नीट लक्ष द्या, त्या पहिला कंपाऊंड ब्रेक झाल्यानंतर हिथला जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन इकडे ट्रान्सफर होतो हिथला, आणि या कार्बनकडे 2 ऑक्सिजन येतात. नीट लक्ष द्या व्यवस्थित. हाय टेम्परेचरला हा बॉन्ड हिथून ब्रेक होतो, 2 तुकडे होतात मॉलिक्युलचे, ब्रेकडाऊन होतं, आणि हा जो CH3 आहे त्यातला 1 हायड्रोजन इकडे ट्रान्सफर होतो, राहतात CH2, आणि त्याच्यामध्ये 2 ऑक्सिजन ॲड होतात. म्हणजेच काय होतं बघा, राहिलं काय होतं, CH2 प्लस 2 ऑक्सिजन. काय मिळतं याच्यापासून, CH2 आणि 2 ऑक्सिजन पासून काय मिळू शकतं या ठिकाणी, नीट विचार करा. तर इथं लिहितो मी, तर C डबल बॉन्ड OH हा कंपाऊंड मिळतो बघा. 2 हायड्रोजन, 2 ऑक्सिजन आणि कार्बन्स, तर हा कंपाऊंड मिळतं. प्लस या बाजूला कोण आहे लक्ष द्या, CH3 C डबल बॉन्ड O आहे, आणि हा H इकडे ट्रान्सफर झालेला आहे, हा H बरोबर आहे का, हा मॉलिक्यूल आहे, आणि त्यामध्ये यातला 1 ऑक्सिजन ॲड होतो, यामध्ये 1 ऑक्सिजन्स. म्हणजे काय मिळतं, हा कंपाऊंड मिळतं. यांना नावं देऊया आपण. ओके, किंवा हे कंपाऊंड मी इथं समोर लिहितो, HCOOH प्लस CH3 C डबल बॉन्ड OH. या कंपाऊंडचे नाव लिहूया आपण. इट इज अ फॉर्मिक ॲसिड्स. कोण आहे हा, फॉर्मिक ॲसिड आहे, आणि हा कोण आहे, ॲसिटिक ॲसिड्स. तर 2 टाईपचे ॲसिड आपल्याला मिळतात. मी अजून एकदा रिॲक्शन रिपीट करतो, नीट लक्ष द्या, की आपल्याला कीटोनचं काय करायचं, ऑक्सिडेशन करायचं आहे. कीटोनचं ऑक्सिडेशन होत नाही सहजासहजी, आपल्याला व्हायग्रस कंडिशन वापरावी लागते. हाय टेम्परेचरला ही रिॲक्शन आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, त्यामुळे 2 कार्बनमधला हा बॉन्ड ब्रेक होतो, आणि ब्रेक झाल्यानंतर काय होतं, 2 ॲसिड मिळतात आपल्याला. कुठले कुठले 2 ॲसिड मिळतात, हा 1 कार्बनचा ॲसिड कोण आहे, फॉर्मिक ॲसिड, आणि या बाजूला किती कार्बन आहेत, 2 कार्बन आहेत, तर 2 कार्बनचं 1 ॲसिड मिळतं, त्याला म्हणायचं ॲसिटिक ॲसिड. तर असे 2 ॲसिड मिळतात आपल्याला. आता बॅलन्सिंग जर बघितलं आपण यामध्ये कसं होतं, तर हा जो 1 नंबरचा जो ॲसिड आहे कार्बन, त्यातला 1 हायड्रोजन इकडे ट्रान्सफर होतो, म्हणजे CH2, आणि त्यामध्ये 3 ऑक्सिजन आहेत, 2 ऑक्सिजन यामध्ये ॲड होतात, म्हणजे CH2 प्लस 2 ऑक्सिजन काय मिळतं, फॉर्मिक ॲसिड्स. प्लस हा जो कार्बन आहे यामध्ये हा हायड्रोजन ट्रान्सफर होतो, आणि या बाजूने 1 ऑक्सिजन येतो, म्हणजेच काय मिळतं, ॲसिडिक ॲसिड्स. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, हा बॉन्ड इथून ब्रेक होतोय, आपल्याला कीटोनपासून 2 टाईपचे ॲसिड मिळतं, हे नेहमी परफेक्ट लक्षात ठेवायचं. बघा मी इथे वाटलं सर लिहितो, की जो कीटोन आहे, कीटोनचं ऑक्सिडेशन केलं की आपल्याला काय मिळतं, 2 ॲसिड मिळतात, हे नेहमी लक्षात ठेवायचं.
दोन टाईपचे ॲसिड मिळतात. ओके, आता 3 कार्बनचा कीटोन आहे, हा इथून ब्रेक होतोय, 1 कार्बनचं एक ॲसिड मिळतं फॉर्मिक ॲसिड आणि हा 2 कार्बनचं एक ॲसिड मिळतं ॲसिडिक ॲसिड. आता 3 ऑक्सिजन आहेत आणि हायड्रोजन ते बॅलन्सिंग यामध्ये मी सांगितलेलं आहे. तर हे झाले पहिले एक्झाम्पल्स. अजून एक एक्झाम्पल यामध्ये डिस्कस करूया आपण. हे मी पुसतो. ठीक आहे, हे थोडं बाजूला लिहितो मी, CH2+O2. ओके, अजून एक एक्झाम्पल डिस्कस करूया आपण. एक्झाम्पल नंबर 2, CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3. काय नाव आहे या कंपाऊंडचं? तर या कंपाऊंडचं नाव आहे ब्युटेन 2,1 किंवा आपण काय म्हणू शकतो, इथाइल मिथाइल कीटोन्स. काय नाव आहे? इथाइल मिथाइल कीटोन्स. याचं ऑक्सिडेशन करायचं आपल्याला बाय युजिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट CrO3 अँड वायग्रस कंडिशन आहे. वायग्रस कंडिशन्स म्हणजे हाय टेम्परेचरला रिॲक्शन आहे. सेम रिॲक्शन आहे. काय होतं, कंडिशन खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे हा कार्बन कार्बनमधला बॉन्ड ब्रेक होतोय. आता हा जो बॉन्ड आहे कुठून पण ब्रेक होऊ शकतो, हिथून पण ब्रेक होऊ शकतो आणि या बाजूने पण ब्रेक होऊ शकतो. बरं आहे का? जर हा बॉन्ड हिथून ब्रेक झाला, या बाजूने नीट लक्ष द्या, हिथून जर ब्रेक झाला तर मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की 2 टाईपचे ॲसिड मिळतं आपल्याला. ओके, म्हणजे हा बॉन्ड जर हिथून ब्रेक झाला तर या बाजूला कार्बनची संख्या किती आहे? 1 आणि या बाजूला किती आहे? 1 2 3 3 कार्बन आहेत. म्हणजे आपल्याला 2 टाईपचे ॲसिड मिळतात. एक आहे 1 कार्बनचा ॲसिड आणि दुसरा आहे 3 कार्बनचा ॲसिड. असे 2 ॲसिड मिळतात. ओके, आता 1 नंबरचा ॲसिड कुठला मिळतो रे आपल्याला? 1 कार्बन आहे त्यामध्ये, तर तो आहे फॉर्मिक ॲसिड्स. प्लस 3 कार्बनचा ॲसिड कुठला असतो रे यामध्ये? CH3 CH2 C डबल बॉन्ड O OH. तर हा कंपाऊंड मिळतो. याची नावं प्रत्येकाची लिहूया आपण. इट इज फॉर्मिक ॲसिड्स, फॉर्मिक ॲसिड आणि हा कोण आहे? प्रोपिओनिक ॲसिड, प्रोपिओनिक ॲसिड्स. तर असं या मध्ये मिळतं. आता जर बॅलन्सिंग जर डिटेलमध्ये बघितलं आपण, नेहमी लक्षात ठेवा, हे फार सिम्पल ट्रिक सांगतो तुम्हाला मी, की हा कीटोन आहे, आपण हिट केल्यामुळे काय होतं, 2 कार्बनमधला हा बॉन्ड ब्रेक होतो. इथून जर ब्रेक झाला तर लेफ्ट साईडला 1 कार्बन आहे, राईट साईडला 3 कार्बन आहे. 1 नंबरचं कार्बन आणि नेहमी कीटोनपासून ॲसिडच मिळतं. 2 टाईपचे ॲसिड मिळतात. 1 कार्बनपासून पहिला ॲसिड कुठला आहे? फॉर्मिक ॲसिड आणि 3 कार्बनचा ॲसिड आहे प्रोपिओनिक ॲसिड्स. तर असे 2 ॲसिड मिळतात. थोडे डिटेलमध्ये जर बघितलं आपण कसे ऑक्सिजन यामध्ये ॲड होतात, तर बघा की हा जो CH3 आहे त्यातला 1 हायड्रोजन या बाजूला ट्रान्सफर होतं आणि यामध्ये 2 ऑक्सिजन ट्रान्सफर होतात. म्हणजे 2 ऑक्सिजन जर ट्रान्सफर झालं तर फॉर्मिक ॲसिडमध्ये रूपांतर होतं. या बाजूला किती ऑक्सिजन येतात? या बाजूला 1 ऑक्सिजन येतं आणि हा हायड्रोजन्स, म्हणजे हा प्रोपिओनिक ॲसिडमध्ये रूपांतर होतं. ठीक आहे, तर हे झालं कीटोनचं ऑक्सिडेशन्स. तर आपण हे ऑक्सिडेशन हा पॉईंट आपलं कव्हर केलेला आहे. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं आपण, कीटोनचं ऑक्सिडेशन केलेलं आहे. तर ही रिॲक्शन जी आहे ती लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे, तर पुढची रिॲक्शन आपण डिस्कस करूया. तर यामध्ये 2 पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहे, नीट लक्षात ठेवा, की जे अल्डिहाइड आहे, अल्डिहाइडचं इझिली ऑक्सिडेशन होतं, कीटोनचं इझिली ऑक्सिडेशन होत नाही. त्यासाठी काय वापरावं लागतं आपल्याला? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरावं लागतील आणि वायग्रस कंडिशन आहे, हाय टेम्परेचरला कीटोनची रिॲक्शन आहे. त्यामुळे कीटोन 2 मॉलिक्यूलमध्ये ब्रेक होतं. कीटोनपासून 2 टाईपचे ॲसिड आपल्याला मिळतात. ओके, तर बघूया पुढची रिॲक्शन. नेमिंग रिॲक्शन आहे, महत्त्वाची रिॲक्शन आहे. तर काय नाव आहे? क्लिमन्सन रिडक्शन रिॲक्शन. तर जे नेमिंग रिॲक्शन आहेत आपल्या बुकमध्ये, नेमिंग म्हणजे त्या रिॲक्शनला सायंटिस्ट नाव दिलेलं आहे. असे जे रिॲक्शन आहे त्याला आपण नेमिंग रिॲक्शन म्हणतो. तर हे त्यामध्ये त्या नेमिंग रिॲक्शनमध्ये हे एक आहे. तर जेवढे नेमिंग रिॲक्शन आहे सगळे अतिशय महत्त्वाचे रिॲक्शन आहेत. तर क्लिमन्सन रिडक्शन रिॲक्शन्स, तर हे आपल्याला बघायचं आहे. आता रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन म्हणजे काय रे? मी सांगितलं होतं यापूर्वी तुम्हाला. व्हॉट इज रिडक्शन्स? इट इज अ ॲडिशन ऑफ हायड्रोजन्स और रिमूव्ह ऑफ ऑक्सिजन्स. हा पॉईंट नेहमी लक्षात ठेवायचं, बरं आहे का? ओके, तर काय आहे? व्हॉट इज रिडक्शन्स?
इट इज अ ॲडिशन ऑफ हायड्रोजन ऑर रिमूव्ह ऑफ ऑक्सिजन. एक तर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन ॲड होत असेल किंवा ऑक्सिजन रिमूव्ह होत असेल तर त्याला म्हणायचे रिडक्शन. तर या ठिकाणी रिडक्शन करायचं आपल्याला. बघूया आपण एक एक्झाम्पल घेऊया आपण. यामध्ये फार सिंपल रिॲक्शन आहे. ओके, तर आपण काय करूया, ॲसिड अल्डिहाइड घेऊया. ॲसिड अल्डिहाइड्स. ओके, तर इट इज अ ॲसिड अल्डिहाइड्स. ॲसिड अल्डिहाइड्स त्याचा आययुपीएस नेम काय रे? त्याचा आययुपीएस नेम आहे इथेनॉल. हां, हे लक्षात ठेवा. तर रिडक्शन करायचं आहे आपल्याला यामध्ये. रिडक्शन्स ओके बघूया. आणि जे रिड्युसिंग एजंट आहेत ते काय वापरायचं आपल्याला, झिंक मर्क्युरी हे वापरायचं आहे अँड HCl आणि हिट करायचं आहे. आता या ठिकाणी रिडक्शन करायचं आहे आपल्याला. 4 हायड्रोजन वापरायचे आहेत, बरोबर आहे का? 4 हायड्रोजन वापरायचे आहेत. मी असं लिहितो बघा, 4 हायड्रोजन, हे 2 आणि हे 2. ओके, याप्रमाणे लिहूया आपण. कशी रिॲक्शन आहे बघा, फार सिंपल रिॲक्शन आहे. तर काय होतं यामध्ये, हा एक ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन हे रिमूव्ह होतात. म्हणजे काय रिमूव्ह होतं रे, वॉटर रिमूव्ह होतं. आणि हे जे 2 हायड्रोजन आहेत हे 2 हायड्रोजन्स या ठिकाणी ॲड होतात. 2 हायड्रोजन्स, 2 हायड्रोजन जर इथे ॲड झाले आणि पहिला 1 हायड्रोजन आहे म्हणजे टोटल 3 हायड्रोजन झाले. म्हणजेच काय मॉलिक्यूल मिळेल या ठिकाणी बघा, CH3 हा मॉलिक्यूल मिळेल. याचं नाव आहे इथेन्स. ओके, तर फार सिंपल रिॲक्शन आहे बघा. मी अजून रिपीट करत आहे की हे जे क्लेमेन्सन रिडक्शन आहे यामध्ये काय करायचं आहे, अल्डिहाइड आणि कीटोनचं रूपांतर करायचं आहे अल्केनमध्ये. मी या ठिकाणी लिहितो, इथं मेन्शन करतो की यामध्ये काय करायचं आपल्याला, जे अल्डिहाइड आहे आणि जे कीटोन आहे त्यांचं कन्व्हर्शन करायचं आपल्याला कशामध्ये, अल्केनमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. ओके, मग रिडक्शन करण्यासाठी हायड्रोजन ॲड करावं लागतील आपल्याला. हा वॉटर रिमूव्ह करायचा आहे आणि 2 हायड्रोजन यामध्ये ॲड करायचं म्हणजे इथेनमध्ये रूपांतर होतं. तर हे झालं पहिलं एक्झाम्पल्स. अजून एक एक्झाम्पल यामध्ये डिस्कस करूया. हे झालं अल्डिहाइडचं. कीटोनचं एक एक्झाम्पल डिस्कस करूया आपण. तर इट इज अ ॲसिटोन. या कंपाऊंडचं काय नाव आहे, ॲसिटोन्स. किंवा अजून एक नाव आहे याला, काय म्हणायचं, डायमिथाइल कीटोन्स. डायमिथाइल कीटोन. अजून एक त्याचं आययुपीएस नेम आहे प्रोपेनोन किंवा प्रोपेन 2,1 हे पण त्याचं नाव आहे. हे सगळं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, थोडं आपण वेगळ्या कलरनं लिहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. झिंक मर्क्युरी अँड HCl अँड हिटिंग्स. ओके, तर काय करायचं आपल्याला, रिडक्शन करायचं आहे या ठिकाणी. रिडक्शन म्हणजे काय करायचं आपल्याला, ॲडिशन ऑफ हायड्रोजन्स. तर हायड्रोजन यामध्ये ॲड करायचं आहे. जे रिड्युसिंग एजंट आहे ते काय वापरायचं आहे, झिंक मर्क्युरी अँड HCl वापरायचं आहे आणि हिट करायचं आहे. सेम रिॲक्शन आहे. काय होतं या ठिकाणी, हा ऑक्सिजन आणि हे 2 हायड्रोजन या ठिकाणी रिमूव्ह होतात, बरं आहे का? आणि हे जे 2 हायड्रोजन आहेत या ठिकाणी ॲड होतात. हे 2 हायड्रोजन या ठिकाणी ॲड होतात, बरोबर आहे का? म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, CH3. ओके, आता इथं 1 कार्बन आहे. किती हायड्रोजन ॲड झाले, 2 हायड्रोजन ॲड झालेत. त्यामुळे आपण असं लिहू शकतो CH3 CH2 CH3. कोण आहे रे हा, इट इज अ प्रोपेन्स. या कंपाऊंडचं नाव आहे प्रोपेन. ओके, तर अतिशय सिंपल रिॲक्शन आहे क्लेमेन्सन रिडक्शन रिॲक्शन्स. यामध्ये अल्डिहाइड कीटोनचं अल्केनमध्ये रूपांतर करायचं आहे. तर त्यामध्ये अल्डिहाइडचं एक एक्झाम्पल घेतलं आणि ॲसिटोन म्हणजे कीटोनचं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. ओके, तर ही रिॲक्शन नोट डाऊन करा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, तर ठीक आहे. तर आपण पुढची नेक्स्ट रिॲक्शन डिस्कस करूया. अतिशय महत्त्वाची रिॲक्शन आहे ते पण, अनदर नेमिंग रिॲक्शन. त्याचं नाव आहे वुल्फ-किर्शनर रिडक्शन्स. ओके, तर बघूया. वुल्फ-किर्शनर रिडक्शन्स रिॲक्शन्स. ओके, तर अजून एक नेमिंग रिॲक्शन आहे. तर बघा आता मग जे क्लेमेन्सन रिडक्शन आहे आणि जे वुल्फ-किर्शनर आहे या दोघांमध्ये खूप सिमिलॅरिटी आहे. काय सिमिलॅरिटी बघा त्यामध्ये, जर जी पहिली रिॲक्शन आहे आपण बघितलं कशी, कुठली, क्लेमेन्सन रिडक्शन्स. त्यामध्ये काय केलं आपण, जे अल्डिहाइड आहे त्याचं कन्व्हर्शन केलं कशामध्ये, अल्केनमध्ये केलेलं आहे, बरं आहे का?
आणि हे जी दुसरी रिॲक्शन आहे वुल्फ किशनर्स रिडक्शन्स, यामध्ये पण काय करायचं आपल्याला, जे अल्डिहाइड आहे त्याचं कन्व्हर्शन करायचं आहे कशामध्ये, अल्केनमध्येच. म्हणजे दोन्हीमध्ये सेम प्रोसेस आहे, सेम मेकॅनिझम आहे, फक्त काय चेंज आहे रे, जो रिड्युसिंग एजंट आहे तो बदल आहे. पहिल्यामध्ये काय वापरला, झिंक मर्क्युरी आणि HCl वापरला होता आपण, आणि हिटिंग. तसं यामध्ये काय वापरायचं आपल्याला, यामध्ये जे KOH वापरायचं आहे, KOH किंवा इथायलिन ग्लायकोल्स, आणि हीट करायचं आहे. म्हणजे सगळं सेम आहे दोन्हीमध्ये, फक्त जे रिड्युसिंग एजंट आहे ते रिड्युसिंग एजंट फक्त वेगळे आहेत. पहिल्यामध्ये झिंक मर्क्युरी आणि HCl आहे, दुसऱ्यामध्ये KOH आणि इथायलिन ग्लायकोल वापरायचा, एवढाच फरक आहे. सगळं सेम आहे या दोन्ही रिॲक्शनमध्ये. ओके, तर बघूया रिॲक्शन. आपण एक्झाम्पल डिस्कस करूया. आपण यामध्ये सेम एक्झाम्पल डिस्कस करूया. ॲसिड अल्डिहाइड घेऊया पहिल्यांदा, CH3 C डबल बॉन्ड OH. तर काय नाव आहे कंपाऊंडचं, इट इज अ ॲसिड अल्डिहाइड किंवा दुसरं नाव आहे इथेनॉल. ओके, काय करायचं याचं आपल्याला, रिॲक्शन करायची आहे. कुणावर रिॲक्शन करायचं, हायड्राझाईन बरोबर रिॲक्शन करायचं आहे, NH2 आणि NH2. तर याचं नाव आहे हायड्राझाईन, लक्षात ठेवा, हायड्राझाईन्स. ओके, तर 2 स्टेपमध्ये ही रिॲक्शन आहे. तर काय होतं यामध्ये, पहिल्या स्टेपमध्ये की यामध्ये हा वॉटरी मोड पहिल्या स्टेपमध्ये. ओके, आणि हा वॉटर जर रिमूव्ह झाला तर हा मॉलिक्यूल आहे तसं इथे ॲड होतोय. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, CH इथे काहीतरी डबल बॉन्ड NH2 हा कंपाऊंड मिळतोय. फक्त काय रिमूव्ह झाले या ठिकाणी, वॉटर रिमूव्ह झालेला आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा पहिल्या स्टेपमध्ये. आता या कंपाऊंडला नाव द्यायचं आपल्याला. तर इकडं या बाजूला हायड्राझाईन होतं, तर हा याला म्हणायचं हायड्राझोन्स. कुठला हायड्रोजन आहे, ॲसिड अल्डिहाइड हायड्रोजन म्हणू शकता. तर हे झाली पहिली स्टेप. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याला, हिटिंग करायचं आहे. याला हिटिंग करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ KOH किंवा काय वापरायचं आहे, इथायलिन ग्लायकोल्स. लक्षात ठेवा हा कोण आहे, इथायलिन ग्लायकोल्स. KOH किंवा इथायलिन ग्लायकोलवर हिट करायचं आहे. तर काय होतं, हिट केल्यानंतर हा जो N2 गॅस आहे, हा N2 गॅस हा रिमूव्ह होतो, N2 गॅस. आणि हे 2 हायड्रोजन इथे ॲड होतात. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी लिहितो बघा मी, CH3. आता एक कार्बन आणि किती हायड्रोजन आहेत रे, 1 2 3 3 हायड्रोजन आहेत. म्हणजे काय मिळतं, हा इथेन मिळतं. म्हणजे 2 स्टेपमध्ये रिॲक्शन आहे. यामध्ये सेम आहे मेकॅनिझम. या क्लेमन्सनमध्ये पण तेच केलं आपण, अल्डिहाइडचं अल्केनमध्ये, यामध्ये पण तेच करतोय, अल्डिहाइडचं अल्केनमध्येच करतोय. पण यामध्ये 1 स्टेप रिॲक्शन आहे, हे लक्षात ठेवा वाटलं सर. इट इज अ 1 स्टेप रिॲक्शन्स. आणि हे कसं आहे, 2 स्टेप रिॲक्शन आहे. हां, हे पॉईंट लक्षात ठेवा, 1 स्टेप आणि 2 स्टेप. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण यामध्ये. हे झालं पहिले एक्झाम्पल्स. दुसरे एक्झाम्पल अजून एक डिस्कस करूया आपण. ओके, आता या कंपाऊंडचं नाव लिहायचं आहे, कीटोन आहे. हा कुठला कीटोन आहे, हा इथाइल, हा फिनाइल आणि हा कीटोन्स. तर नाव लिहूया आपण, इट इज इथाइल्स, फिनाइल्स आणि हा कोण आहे, कीटोन्स. इथाइल फिनाइल कीटोन्स. याची रिॲक्शन करायची कोणाबरोबर, हायड्राझोन बरोबर रिॲक्शन करायची आहे, NH2. सेम रिॲक्शन आहे. काय होतं या ठिकाणी, पहिल्या स्टेपमध्ये वॉटर रिमूव्ह होतं आणि हा मॉलिक्यूल आहे तसं ॲड करायचा यामध्ये. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, C2H5 आणि या ठिकाणी काय तर NH2. बरोबर का, हा मॉलिक्यूल मिळतं. याचं नाव लिहायचं आपल्याला. हा कोणाचा, हा हायड्राझाईन आहे, हायड्राझाईन्स. तर याला म्हणायचं हायड्राझोन. ठीक आहे, तर हे पहिल्या स्टेपमध्ये मिळतं. दुसऱ्या स्टेपमध्ये काय मिळतं बघा, याला मी थोडं ब्रॅकेट टाकतो. ओके, तर काय करायचं आपल्याला, दुसऱ्या स्टेपमध्ये KOH किंवा
इथायलिन ग्लायकोल बरोबर काय करायचं आहे, हिटिंग करायचं आहे. सेम रिॲक्शन आहे. काय होतं मग या ठिकाणी N2 रिमूव्ह होतं, हा N2 आणि 2 हायड्रोजन या कार्बनवर ॲड होतात, 2 हायड्रोजन्स. म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी, हा CH2 आणि इथं कोण येतं C2H5. ओके, अशी रिॲक्शन मिळते. 2 हायड्रोजन इथे ॲड होतात आणि काय रिमूव्ह होतं रे, N2 गॅस प्लस N2 गॅस. इथं पण लिहू शकतो आपण प्लस N2 गॅस. आता या कंपाऊंडला नाव द्यायचं आहे. तर हा कोण आहे, प्रोपाईल आहे, 3 नंबरचं कार्बन प्रोपाइल्स, त्याला म्हणायचं N प्रोपाईल. आणि हा कोण आहे, बेंझेन्स. तर या कंपाऊंडचं नाव आहे N प्रोपाईल बेंझेन्स. तर हे झालं वुल्फ-किशनर रिडक्शन रिॲक्शन्स. 2 स्टेपमध्ये रिॲक्शन आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, आपल्याला हायड्रोजन बरोबर रिॲक्शन करायचं आहे, हायड्रोजनमध्ये रूपांतर होतं आणि परत फक्त हिट करायचं, N2 रिमूव्ह होतं. बघा ही रिॲक्शन फार सिंपल आहे. तुम्हाला दिसत असेल की मोठे मॉलिक्यूल आहेत, हां रिॲक्शन मोठी दिसत असेल पण खूप इझिली रिॲक्शन आहे. यामध्ये फक्त चेंजेस, यामध्ये बघा पहिल्यामध्ये काय चेंज होणार आहे, फक्त वॉटर रिमूव्ह होतं पहिल्यामध्ये आणि हा मॉलिक्यूल आहे तसे ॲड करायचं आहे. दुसऱ्यामध्ये पण फार छोटा चेंज आहे. काय रिमूव्ह झाले, फक्त N2. म्हणजे पहिल्यामध्ये काय रिमूव्ह होतं, वॉटर पहिल्या स्टेपमध्ये. नीट लक्ष द्या, पहिल्या स्टेपमध्ये काय रिमूव्ह झाले, वॉटर. आणि जे दुसरी स्टेप आहे त्यामध्ये काय रिमूव्ह झाले, N2 गॅस. एवढंच चेंज लक्षात ठेवायचं यामध्ये. तर हे झालं वुल्फ-किशनर रिडक्शन रिॲक्शन्स. तर हे रिॲक्शन नोट डाऊन करा. आणि हा जो दोघातला डिफरन्स आहे क्लिमन्सन आणि वुल्फमधला, हा डिफरन्स पण नीट लक्षात ठेवा. लिहून घ्या रिॲक्शन किंवा जर स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. तर जे अल्डिहाइड आणि कीटोन मधली शेवटची रिॲक्शन आपल्याला डिस्कस करायची आहे. म्हणजे आपलं जे अल्डिहाइड आणि कीटोन आहे हा पार्ट आपला या ठिकाणी झालेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण काय करायचं, आपल्याला म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे तो पार्ट आपण घेऊया. बुकमध्ये काय केलेलं आहे, 2 कार्बोक्सिलिक ॲसिड, कीटोन आणि अल्डिहाइड सगळं मिक्स दिलेलं आहे रिॲक्शन्स. तर मी काय करत आहे, तुम्हाला सेपरेटली घेत आहे जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे ते समजेल. ओके, तर ॲसिड सेपरेटली घेऊया आपण. तर शेवटची रिॲक्शन आहे ते डिस्कस करूया आपण. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिॲक्शन्स, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. तर बघा यामध्ये तुम्हाला मी यापूर्वी सांगितलं होतं फिनॉल या टॉपिकमध्ये. तर हा जो बेंझिन आहे, बेंझिन कसा आहे, इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे, इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे बेंझिन. म्हणजे बेंझिनमध्ये इलेक्ट्रॉन खूप जास्त आहे त्यामुळे तो कसा आहे, इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे. आणि जो इलेक्ट्रोफाईल आहे त्याच्यावर काय असं पॉझिटिव्ह चार्ज असतं आणि त्याला कुणाची गरज आहे रे, इलेक्ट्रॉनची गरज असते. आणि बेंझिनमध्ये खूप इलेक्ट्रॉन आहेत त्यामुळे हा जो इलेक्ट्रोफाईल आहे तो या बेंझिनवर अटॅक करत असतो. त्यामुळे बेंझिनमध्ये नेहमी कोणती रिॲक्शन होते, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन नेहमी होते. न्यूक्लियोफिलिक बेंझिनमध्ये सहजासहजी होत नाही. का होत नाही, कारण बेंझिनमध्ये ऑलरेडी इलेक्ट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे आणि न्यूक्लियोफाईलवर पण निगेटिव्ह चार्ज असतं. त्यामुळे जो न्यूक्लियोफाईल आहे त्याला पॉझिटिव्ह सेंटरची गरज असते त्यामुळे बेंझिनवर तो अटॅक करत नाही. त्यामुळे हे जे बेंझिन आहे त्याच्यावर नेहमी कोणती रिॲक्शन होते, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत असते. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. दुसरा पॉईंट यामध्ये आहे की आपण पाहिलं की जो बेंझिन आहे त्याच्यामध्ये रेझोनन्स होत असतं आणि रेझोनन्स झाल्यामुळे काय होतं, हे जे आर्थो पोझिशन आहे हे आर्थो पोझिशन आहे आणि हे कोणते आहे, पॅरा पोझिशन आहे. तर जे आर्थो आणि हे जे पॅरा पोझिशन आहे, आर्थो आणि पॅरा पोझिशन या ठिकाणी काय असतं रे, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी खूप जास्त असते. आपण बघितलं होतं रेझोनन्स स्ट्रक्चरद्वारे. हे 2 पोझिशन आहेत आर्थो आणि हा पॅरा आणि हे कोणते आहेत, मेटा पोझिशन्स. तर जी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे ती कुठे जास्त असते रे, आर्थो आणि पॅराला जास्त असते. का जास्त असते, कारण रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की इलेक्ट्रॉन रोटेशन होत असताना, डिलोकलायझेशन होत असताना जी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे या 2 पोझिशनला जास्त असते. त्यामुळे आपण जेवढे सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघितलेले आहेत हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये, अल्कोहोल फिनॉलमध्ये, ते सगळे कसे होते, आर्थो आणि पॅरा सबस्टिट्युएटेड होते. म्हणजे आर्थो आणि पॅरालाच अटॅक करतात हा इलेक्ट्रोफाईल्स. का करतात, कारण इथे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी खूप जास्त आहे आणि इलेक्ट्रॉनची गरज आहे त्यामुळे या 2 ठिकाणी तो अटॅक करतो. पण अजून एक पॉईंट लक्षात ठेवा, पण जर यामध्ये समजा हा इलेक्ट्रोफाईल इथे अटॅक करू शकतो किंवा या ठिकाणी अटॅक करू शकतो, ही पहिली केस. पण आता आपल्याला जी रिॲक्शन बघायची आहे त्यामध्ये नीट लक्ष द्या.
समजा हा बेंझिन आहे आणि त्या बेंझिनला जर CHO किंवा कार्बोनिल ग्रुप म्हणजे अल्डिहाइड किंवा कीटोन ग्रुप जर असेल बेंझिनला, तर हे ग्रुप कसे आहेत रे? इलेक्ट्रॉनिक विथड्रॉइंग ग्रुप आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करणारे, इलेक्ट्रॉन खेचून घेणारी ग्रुप आहेत. म्हणजे हे काय करतात? बेंझिनमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ते बेंझिनमधले इलेक्ट्रॉन आपल्याकडे खेचून घेतात. त्यामुळे जी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे ऑर्थो आणि पॅराची ते फार कमी होते. त्यामुळे या ठिकाणी जो इलेक्ट्रोफाइल अटॅक करणार आहे, हा जो इलेक्ट्रोफाइल अटॅक करणार आहे तो ऑर्थो आणि पॅराला करत नाही. का करत नाही? कारण अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप आहे, इलेक्ट्रॉनिक विथड्रॉइंग ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन खेचून घेणारी ग्रुप आहेत. बेंझिनमध्ये सगळी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी स्वतःकडे अट्रॅक्ट करतात. त्यामुळे ऑर्थो आणि पॅराला जी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त असते ती फार कमी होते. त्यामुळे हा जो इलेक्ट्रोफाइल आहे तो ऑर्थो आणि पॅराला अटॅक करत नाही, तर तो कुठे अटॅक करतो? मग मेटा पोझिशनला अटॅक करतो. तर ही मेटा पोझिशन आहे. त्यामुळे आपण जे रिॲक्शन बघणार आहे त्यामध्ये मेटा पोझिशनला हा ग्रुप जाणार आहे. त्यामुळे हा पॉईंट क्लिअर ठेवायचा, लक्षात ठेवा. ओके, तर बघूया आपण रिॲक्शन्स. ओके, तर कोण आहे हा? बेन्झाल्डिहाइड्स. इट इज अ बेन्झाल्डिहाइड्स. आता यामध्ये बेन्झाल्डिहाइड्स काय करायचं आहे? आता यामध्ये बरेच रिॲक्शन आहेत, आपण बघितलं होतं. यामध्ये कोणकोणती रिॲक्शन आहेत? यामध्ये नंबर 1 आहे हॅलोजिनेशन रिॲक्शन आहे. नंबर 2 कोणते आहे रे? यामध्ये नायट्रेशन आहे, नायट्रेशन्स. त्यानंतर नंबर 3 कोणता आहे? सल्फोनेशन आहे, सल्फोनेशन. त्यानंतर कुठले ते फ्रेडल क्राफ्ट रिॲक्शन यामध्ये पाहिलं होतं आपण. तर हे सगळे रिॲक्शन यामध्ये होत असतात. पण आपल्याला हे सगळे रिॲक्शन घ्यायचे नाहीत, एकच रिॲक्शन डिस्कस करूया यामध्ये आपण. तर काय करायचं? नायट्रेशन करायचं यामध्ये आपल्याला. कोणती रिॲक्शन्स? नायट्रेशन्स. ओके, तर नायट्रेशन करण्यासाठी काय वापरायचं आपल्याला? नायट्रिक ॲसिड वापरायचा आहे. हा नायट्रिक ॲसिड आहे आणि तो डिवाइड करून कसा लिहितो आपण? HONO2. हा निगेटिव्ह चार्ज आणि हा पॉझिटिव्ह चार्ज असतो. म्हणजे हा नायट्रिक ॲसिड मी या पद्धतीने लिहितो, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. इट इज अ नायट्रिक ॲसिड्स, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड्स. आणि या ठिकाणी जो कॅटलिस्ट वापरायचा आहे तो कोण आहे? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरायचा आहे. म्हणजे रिॲक्शनचं नाव कोणतं आहे? नायट्रेशन्स. ओके, तर काय होतं या ठिकाणी? हा जो पॉझिटिव्ह NO2 आहे, हा पॉझिटिव्ह NO2 तो काय करतो? या मेटाला अटॅक करतं, मेटा पोझिशनला. का मेटाला अटॅक करतं? मग सांगितलं की अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप कसे आहेत? इलेक्ट्रॉनिक विथड्रॉइंग ग्रुप आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे ते सगळे स्वतःकडे खेचून घेतात. जे इलेक्ट्रॉन आहेत बेंझिनमध्ये ते सगळे इलेक्ट्रॉन कोण खेचून घेतो? हा जो CHO ग्रुप आहे तो स्वतःकडे खेचून घेतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जी ऑर्थो आणि पॅरल असते ती कमी होते. त्यामुळे हा जो पॉझिटिव्ह ग्रुप आहे तो ऑर्थो आणि पॅरल जात नाही. कुठं जातो? मेटा पोझिशनला जातो. आणि इथला काय रिमूव्ह होतो रे? इथला H रिमूव्ह होतो, H+. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय येतं? एक मिनिट, या ठिकाणी NO2 आणि हा कोण आहे? CHO प्लस. काय रिमूव्ह होतं रे? प्लस. हा H आणि हा OH म्हणजे काय रिमूव्ह होतं? H2 वॉटर. याला नाव द्यायचं आपल्याला 1 2 3 किंवा आपण कॉमन नाव पण देऊ शकतो. मेटा पोझिशनला आहे त्यामुळे काय म्हणायचं? मेटा नायट्रो. आणि हा कोण आहे? बेन्झाल्डिहाइड्स. तर मेटा नायट्रो बेन्झाल्डिहाइड्स याप्रमाणे रिॲक्शन आहे. ओके, तर हे याप्रमाणे आपण काय केलेलं? नायट्रेशन रिॲक्शन बघितलेलं आहे. तर जो अल्डिहाइड आणि कीटोन आहे तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आता 10 लेक्चर झालेलं आहे, 10वे लेक्चर आहे. 10 लेक्चरमध्ये अल्डिहाइड कीटोन झालेला आहे. आता पुढे कार्बोक्सिलिक ॲसिड आपण चालू करूया. आता हा जो टॉपिक आहे यामध्ये काही रिॲक्शन तुम्हाला जर अवघड वाटत असेल थोडे, पण तुम्ही जर सराव व्यवस्थित केला, प्रॅक्टिस चांगली केली तर ते रिॲक्शन तुम्हाला सोपे जातील. ओके, तर ही जी रिॲक्शन आहे त्याचे स्क्रीनशॉट काढा किंवा नोट डाऊन करा.